माझाही असाच विचार होता की CA होणार मी, थोडेफार पैसे कमवणार, माझी लाईफ सेट असणार, एखाद गाडी घेईन, एखाद घर घेणार आणि माझं आयुष्य चालणार. थँक्यू लोकमत, तुम्ही मला ही संधी दिली की मी एक्सप्रेस होऊ शकेन. ही खरं तर खूप इमोशनल मोमेंट आहे माझ्यासाठी, कारण मला आता सगळ्यांना दिसतंय, मी दिसतोय, मी त्या घरात दिसतोय, मी ट्रेनमध्ये दिसतोय, मी स्टेशनवर दिसतोय, मी वडापाव खाताना दिसतोय. थोडंसं इमोशनल मोमेंट. मला आठवतं रघुलीला मॉल बोरिवलीमध्ये 1.5 वर्ष मी तिथे जॉब केला. जॉब म्हणजे कुठला, रिफ्युअल सेक्शन मध्ये जॉब केलाय. म्हणजे जेव्हा तुम्ही पिक्चर बघायला जाता इंटरव्हलमध्ये ट्रे घेऊन जे पिक्चर हॉल थिएटर हॉलमध्ये आत येतात विकायला, तो जॉब मी केला होता. सगळ्यात आधी लोकमतच्या पूर्ण टीमला आणि व्ह्युअर्स यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनाच माहिती आहे 2020 हे अजिबात चांगलं नव्हतं, पण आता 2021 हे खूप छान असणार आहे. आणि थँक्यू लोकमत. तुम्हाला सगळ्यांना मी एक सांगतो की या वर्षी म्हणजे 2021 चा माझा पहिला इंटरव्ह्यू आहे. सो ऑल क्रेडिट गोज टू लोकमत. आणि कसं असतं की प्रत्येक कलाकाराचा एक स्वतःचा खूप सुंदर प्रवास असतो. लोकांना फक्त असं वाटतं की खूप ग्लॅमर आहे किंवा खूप पैसा आहे, खूप ग्लॅमर आहे, खूप सुंदर आयुष्य आहे. पण त्या सुंदर आयुष्याच्या जे आयुष्य आहे त्याच्या मागे खूप कष्ट असतात, खूप मेहनत असते. सगळ्याच कलाकारांनी केली असते ती. आणि लोकमतनी मला हा प्लॅटफॉर्म दिला की मी माझा मी प्रोसेस म्हणून म्हणतोय. प्रोसेस का, कारण मी स्ट्रगल असं नाही म्हणणार. स्ट्रगल हा शब्द मला पर्सनली आवडत पण नाही. आणि जेव्हा आपल्याकडे काम नसतं आणि जेव्हा आपण काम शोधत असतो त्याच्या आधीची जी प्रोसेस आहे, ज्याला लेमॅन किंवा एक क्लिशे या भाषेत आपण स्ट्रगल म्हणतो, पण मी त्या शब्दाला प्रोसेस म्हणतो. सो असाच एक प्रोसेस मलाही शेअर करावा असा वाटला. आणि पुन्हा एकदा लोकमतनी मला ती संधी दिली, तो प्लॅटफॉर्म दिला की मी शेअर करू शकेन. माझ्या आयुष्याची किंवा मी विचार जेव्हा केला की असं काहीतरी मला आयुष्यात करायचं, अभिनय किंवा या क्षेत्रात यायचंय, तेव्हा माझ्यासाठी खूप सरप्राइझिंग होतं. कारण मी बेसिकली बिलॉंग म्हणजे माझं फॅमिली बॅकग्राऊंड म्युझिक बॅकग्राऊंड आहे. माझे आजोबा व्हायोलिनिस्ट होते, ग्वालियर घराणा. माझे बाबा व्हायोलिनिस्ट आहे, ग्वालियर घराणा. मी थोडंफार गातो, लोकांना माहीत असेल. आणि त्यामुळे आय बिलॉंग टू अ म्युझिक फॅमिली. म्हणजे संगीत आणि कला तर हे आहेच, कारण संगीत म्हटल्यावर कला आहेच. सो मी अजिबात असा विचार केला नव्हता की या क्षेत्रात मी येईन. मी पर्सनली खूप असं माझं म्हणणं होतं की ओके, मी एक चार्टर्ड अकाउंटंट होईन आणि मी एक छान सॅलरी कमवेन आणि माझं घर चालवेन. आय वॉज अ व्हेरी मिडल क्लास काइंड ऑफ पर्सन. पण सडनली मला आठवतं, मी जेव्हा 11वीत की 12वीत होतो, मला एकदम लक्षात नाही, तेव्हा मी असा विचार केला की आता मला स्वतःची पॉकेट मनी, मलाही पैसे कमवायला पाहिजे. म्हणजे खूपच. आणि मी ऍक्च्युअली तुम्हाला खरंच सांगतो, मी 80s 90s मुलगा आहे. माझाही असाच विचार होता की CA होणार मी, थोडेफार पैसे कमवणार, माझी लाईफ सेट असणार, एखाद गाडी घेईन, एखाद घर घेणार आणि माझं आयुष्य चांगलं आहे. पण जेव्हा मी असा विचार केला की आता मलाही स्वतःला काही कमवायला पाहिजे, म्हणजे मी किती दिवस बाबांना सांगणार की बाबा 10 रुपये द्या, 20 रुपये द्या, 50 रुपये द्या, मला खर्च करायचा आहे. सो माझ्या मित्रांनी मला सांगितलं की तुझी हाईट चांगली आहे, तू दिसतो थोडाफार चांगला. मला पर्सनली नाही वाटत, मी ओके दिसतो, पण ते मित्रांचं प्रेम आहे, लोकांचं प्रेम आहे ते. सो त्यांनी मला सांगितलं की तू मॉडेलिंग
का नाही करत, किंवा तुझी चांगली हाईट आहे, तू रॅम्प मॉडेलिंग करू शकतो, प्रिंट ऍड करू शकतो. सो बडोद्याला मी तो विचार फार थोडासा मी विचार म्हणजे खूप सिरियसली नाही, पण सिरियसली म्हणून घेतला. कारण ओके, मी जर रॅम्प मॉडेलिंग करेन किंवा मी थोडेफार प्रिंट ऍड्स करेन तर 2 पैसे कमवेन. मी ते करायला घेतलं. छान करत होतो मी. माझे बाबा बडोद्यामध्ये MS युनिव्हर्सिटी ऑफ बरोडा, तिथे एक फॅकल्टी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, मी तिथून माझं शिक्षण झालंय. म्हणजे मी कॉमर्स केलंय आणि मी BPA केलं. BPA म्हणजे बॅचलर इन परफॉर्मिंग आर्ट्स इन थिएटर डिपार्टमेंट, सो जिथे ड्रॅमॅटिक्स डिपार्टमेंट आहे. तर फॅकल्टी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स हे बडोद्याला आहे, जिथे तुम्हाला जिथे 3-4 डिपार्टमेंट्स आहे, इन्स्ट्रुमेंटल डिपार्टमेंट, व्होकल डिपार्टमेंट. तर तिथे सगळे जे काही परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे तिथले स्टुडंट्स आहेत. तिथे ड्रॅमॅटिक्स डिपार्टमेंट पण होतं आणि माझे बाबा तिथे लेक्चरर होते आणि HOD होते, हेड ऑफ द डिपार्टमेंट होते इन्स्ट्रुमेंटल डिपार्टमेंटचे. तिथल्या डीननी बाबांना सांगितलं की आपका लड़का रैम्प मॉडलिंग करता है, अच्छा दिखता है, हाइट है, अगर उसको एक्टिंग वैक्टिंग का शौक हो तो हमारे यहाँ ड्रामेटिक्स डिपार्टमेंट है, वहाँ पे आप उसको ॲडमिशन दिला. आणि जेव्हा बाबांनी मला, आणि मला खरंच असं वाटलं नव्हतं की बाबा स्वतःहून मला असं सांगते, बिकॉज दॅट टाइम मॅक्सिमम फॅमिलीज खूप रिझर्व होत्या की मुलांना या फील्डमध्ये प्रमोट करायचं की नाही. पण गॉड्स ग्रेस, मी खूप लकी आहे की माझे आई बाबा त्या बाबतीत खूप सपोर्ट केला आहे माझा, आणि मला तो इंटरेस्ट डेव्हलप झाला. ते पूर्ण डिग्री कंप्लीट झाली माझी. खरा स्ट्रगल माझा मुंबईला आल्यावर होता. स्ट्रगल नाही, सॉरी, प्रोसेस. मुंबईला आल्यावर मला आठवतं 3-3.5 वर्ष माझ्याकडे काही काम नव्हतं आणि घरून पैसे घेणं हे माझ्या काय म्हणतात, माझ्या प्रिन्सिपल्स मध्ये बसत नव्हतं. ऑफकोर्स आई बाबा मदत करणार हे खूप ऑब्व्हियस आहे, पण मी असा विचार केला की मी काहीतरी इथे करेन. मी जोपर्यंत इथे काम करत नाही, माझं जोपर्यंत हा प्रोसेस चालू आहे तोपर्यंत मी काहीतरी काम करेन, 2 पैसे कमवीन, ऍटलीस्ट फॉर सर्व्हायवल. कारण सगळ्यांनाच माहिती की मुंबईमध्ये सर्व्हाइव्ह करणं हे फारच अवघड आहे, ऑफकोर्स सगळ्यांसाठी. सो मला आठवतं 3.5 वर्ष माझ्याकडे काही काम नव्हतं. आम्ही सगळे बॅचलर्स एका रूम मध्ये असायचो आणि मला आठवतं की मिलिटरी कॉलनी वगैरे होती ती, आणि मला वर्ष खरंच लक्षात नाही, पण इन 2000 और समथिंग त्या मिलिटरी एक हॉल असायचा, म्हणजे तो 500 स्क्वेअर फीटचा असंच काही एक हॉल होता आणि त्यातच अटॅच्ड किचन होतं, बस तेवढंच होतं. त्यात आम्ही 5 जण होतो. तिथेच किचन आणि वॉशरूम किंवा टॉयलेट म्हणा हे कॉमन होतं, जे घराच्या मागे होतं, बॅकयार्डमध्ये होतं, आणि आम्ही ग्राउंड फ्लोअरवर असायचो. बरं, तो एरिया कसा होता की आजूबाजूला सगळं जंगल होतं आणि मध्ये आमचं घर, असे खूप क्वार्टर्स होते वेगवेगळे, आणि त्या क्वार्टरचं रेंट होतं 500 रुपये महिना. ऑफकोर्स इतकं स्वस्त म्हणून, कारण आम्हाला परवडत नव्हतं. म्हणजे आजकाल तर हल्ली 20,000 25,000 जे काही भाडं आहे आणि जे काही रेट्स वाढत आहेत, तर 500 रुपये तुम्हाला फारच असं की फक्त 500 रुपये, पण हो 500 रुपये आमच्यासाठी खूप महत्वाचे होते देणं, कारण आम्ही काहीच कमवत नव्हतो. आणि मला आठवतं रोज सकाळी एक रुटीन माझं ठरलेलं असायचं. बाकी सगळे पण, काही 2 मित्र या फील्डमध्ये होते, काही वेगळ्या फील्डमध्ये होते, सगळे स्वतःच्या रुटीनला जायचे. मला आठवतं सकाळी 6 किंवा 7 वाजता मी उठायचो, कांदिवली स्टेशनला पोहोचायचो, तिथून लोकल रेग्युलर पकडायचो, तिथून मी निघायचो बँड्रा, अंधेरी, जिथे ऑडिशन असेल तिथे. आणि सकाळचा नाश्ता म्हणजे एक चहा, एक कटिंग चहा आणि पार्लेजीचा एक पुडा, हा माझा नाश्ता असायचा. बाकी लंच काय करणार किंवा मध्ये काय खाणार, हे आत्ता जे काही चोचले आपण करतो किंवा आत्ता मी करू शकतो, तेव्हा अजिबात नव्हतं, करूच शकत नव्हतं. सो पार्लेजीचा एक पुडा घेऊन चहा एक घेतला आणि कामाला निघालो. भूक लागायची, पण कसं असतं की एक जेव्हा उत्साह असायचा की मला काम करायचंय, मला काम हवंय, मी काम शोधतोय, तर ती प्रोसेसमध्ये एक वेगळी मजा होती. मी तो प्रोसेस खूप एन्जॉय केला. मी कधी कंप्लेंट नाही केली की मला काही खायला मिळत नाहीये किंवा मी नीट खात नाहीये वगैरे वगैरे. आणि मला आठवतं जसं
खूप लोकांना माहिती आहे, खूप लोकांना माहित नसेल की जेव्हा आपण ऑडिशनला जातो तेव्हा एक पर्टिक्युलर कॉस्ट्युम असतात, फॉर्मल असतात, जेव्हा जे काही आपण घालतो. तर ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताना, ऑफकोर्स ट्रेन, मुंबईची गरमी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताना मी ओला व्हायचो. तर आता त्याच कपड्यात ऑडिशन मध्ये जाणं शक्य नाहीये. कुठल्या तरी मी मॉलमध्ये जायचो, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला आठवतं अंधेरीला जेव्हा मी ऑडिशनला जायचो, कांदिवलीहून ट्रेन पकडायचो सकाळची, स्लो ट्रेन असायची, गर्दीत मी इथे यायचो अंधेरीला, आणि अंधेरीचा जो इन्फिनिटी मॉल आहे तिथे मी जायचो, तिथे 15-20 मिनिटं बसायचो, का तिथे AC असायचं. तर हे जे काही ओले कपडे माझे होते तेव्हा ते सुकत होते. आणि ते करून मग नंतर मी ऑडिशनला जायचो, आणि ते संपल्यानंतर जे काही ऑडिशन असेल किंवा जे काही कोणाला भेटायचं असेल, आता या ह्याच्यात ऑफकोर्स लंच, खाणं पिणं हे सगळं आम्ही विसरायचो. परत आल्यावर दुपारी काहीतरी अराउंड 5 की 6 वाजता एक वडापाव, म्हणजे जे आपण म्हणतो की मुंबईची शान आहे वडापाव, ते त्या शाननी ऑफकोर्स मला वाचवलंय, मी जगलोय त्या वडापाव यावर. सो रोज हे रेग्युलर रुटीन असायचं, आणि घरी आल्यावर परत तेच, आराम करायचा, किंवा भांडी असायची तर भांडी घासायची, कारण आम्ही सगळे मिळून राहायचो. कपडे तेव्हा एवढं काही हे नव्हतं, वॉशिंग मशीन नाही, काही नाही. आणि मला आठवतं रोज आम्हाला सकाळी 5 वाजता उठायचं असतं, म्हणजे हे कंपल्शन होतं. आम्ही रोज सकाळी 5 वाजता उठत होतो, कारण पाणीच 5 वाजता येत होतं, 5 ते 6. मला लक्षात आहे, म्हणजे पूर्ण आठवड्यात तुमचे, म्हणजे माझे 2-3 दिवस असायचे पाणी भरून, म्हणजे पाणी भरण्याचं. बोरिंगचं पाणी होतं, लाईन लागायची, सकाळी 5:15 वाजता वगैरे मी बादल्या घेऊन जायचो, आंघोळीचं पाणी. आणि ते रेग्युलर कंपल्शनच होतं, ते रुटीनच होतं. 5-6 वाजता मी असं, आणि लाईनीत आहे, बोरिंगचं पाणी काढतोय आणि घेऊन जातोय 2 बादल्या, आणि ते 2 बादल्यामध्ये आम्ही 5 जण आंघोळ करायचो. म्हणजे आता तुम्ही विचार करा की आम्ही किती बचत केली आहे किंवा किती कमी पाणी वापरलं. म्हणजे मला आठवतं की खूप थोडंसं पाणी घेऊन आंघोळ करायचो, आणि मग परत आम्ही कामाला निघायचो. कधी कधी काय व्हायचं की आता हा पूर्ण प्रोसेस जो होता तो 3-3.5 वर्ष होता, काहीच काम नाही. पण ह्याच्यामध्ये ऑफकोर्स असं बऱ्याचदा झालं की कधी कधी दुःख व्हायचं, किंवा दुःख म्हणजे थोडं सॅड फिलिंग असतं, घरची आठवण येते, किंवा काम कधी मिळणार. तर मला आठवतं की प्रत्येक माझे रूममेट होते, कधी कधी एकटे राहायचे, एकटे रडायचे. मी कधीतरी कोपऱ्यात बसून गप्प बसायचो, शांत असायचो. सो असं खूप झालंय. आणि मला आठवतं जेव्हा सगळ्यात मोठा स्ट्रगल म्हणजे पावसाळ्यात होता, कारण ग्राउंड फ्लोअरवर असल्यामुळे तिथे पाणी खूप भरायचं. आता हे फार थोडंसं भीतीदायक आहे, किंवा फार थोडंसं तुम्हाला असं वाटेल की फार गलिच्छ आहे, पण मी तुम्हाला तरी सांगतो. कारण काय असायचं, तिथे आजूबाजूला जंगल, सो साप, पाली वगैरे वगैरे हे आमचे ऍक्च्युअली हाऊस मेंबर्स झाले होते. कारण जेव्हा पाऊस वगैरे पडायचा तेव्हा सगळं पाणी आत यायचं. बऱ्याचदा आमच्या गाद्या ओल्या झाल्या, आम्ही ते, आणि जेव्हा पाऊस पडायचा तर घरात पाणी यायचं, आणि गुडघ्यापर्यंत पाणी असायचं. आणि मला आठवतं की जेव्हा घरात पाणी घुसायचं, मी बाहेर यायचो, तिथे बाहेरच एक दगडी बेंच होती, तिथे बसायचो, पूर्ण रात्रभर आम्ही झोपायचो. आणि गाद्या जे होत्या ते आमच्या इथे होत्या, कारण खाली पाणी आहे. रात्रभर जागरण, गप्पा वगैरे, आम्ही अजिबात बोर नाही व्हायचो, मजा यायची उलट, आय डोंट नो वाय. आणि परत सकाळी रुटीन तर असायचं, जायचं तर आहेच काम शोधायला, कारण एक पण दिवस रिकामा नसला पाहिजे, एक पण दिवस वेस्ट नको करायला. हे प्रत्येक पावसाळ्यात हे असं व्हायचं. आणि जेव्हा पाणी बाहेर, आणि मग सकाळी 4-4:30 वाजता, किंवा जेव्हा पाऊस थांबायचा नाही तर मी बाहेरच असायचो, घर लॉक करायचो. पण जेव्हा पाऊस थांबायचा तेव्हा मी आत जायचो, तर बरेच असं झालं की साप गेलाय, फिरतोय, सरडे आहे, पाली आहेत, बेडूक आहेत. कारण मी अशाच ठिकाणी राहिलो. ते साफ करायचो, मागचं वॉशरूम टॉयलेट बघून जायचं, बाबा ते घाणेरडे असायचं, ते साफ करून जायचं. म्हणजे हा पूर्ण जो प्रोसेस आहे तो किमान 3.5 वर्ष तरी चालला, आणि 3.5 वर्ष मी असंच जगलोय. मला आठवतं की आता हे चहा,
पार्लेजीचा पुडा, वडापाव. यू वोंट बिलीव्ह, म्हणजे आता जेवायचं आहे, व्यवस्थित जेवायचं असेल तर आम्हाला पोळी भाजी, 2 भाज्या किंवा 1 भाजी, चपाती, भात, वरण, हे असं मी ताट 3.5 वर्ष बघितलंच नाही. आणि मी खरंच सांगतोय, आय एम नॉट जोकिंग, कधीच नाही बघितलं. सो जेवायचं म्हणजे मला आठवतं की कधी कधी खिचडी बनायची घरी. एक कुकर मोठा होता, 5 जणांसाठी कोणीतरी खिचडी बनवायची, तर ती आमच्यासाठी पार्टी असायची. फक्त खिचडी, बाकी काही नाही. आणि कोणी म्हणजे घरून काहीतरी पाठवलं असेल कोणाच्या आईनी की थोडंसं लोणचं आहे, चिवडा आहे, चकली आहे, काही फरसाण आहे, तर ते खिचडी, थोडंसं लोणचं असेल तर लोणचं, नाही तर फरसाण, बस तेवढंच. तो आमचा बेत असायचा. आणि खिचडीचा बेत म्हणजे पार्टी असायची आमच्यासाठी म्हणजे. आणि हा प्रोसेस आम्ही खूप एन्जॉय केलाय आणि खूप मजा केली आम्ही या प्रोसेसमध्ये. आम्हाला अजिबात कंप्लेंट नव्हती. मला चांगलंच आठवतं की एका पॉइंटला मी 1-1.5 वर्ष, जेव्हा असं व्हायचं की आता पैसे कुठून कमवायचे, पैसे ऑफकोर्स काही थोडेफार पैसे, मला आठवतं मी बाबांना सांगितलं होतं की 2,000 रुपये महिन्याचे पाठवा, 3,000 रुपये महिन्याचे पाठवा. ऑफकोर्स तुम्हाला बिलीव्ह होणार नाही, तुम्हाला असं वाटेल मी खोटं बोलतोय, तुम्हाला असं वाटेल की हा इंटरव्ह्यू करतोय म्हणून मी काहीतरी वेगळं सांगतोय, पण मी माझ्या कामाची शपथ खातो. मी खूप जेन्युइनली सांगतोय. मी माझ्या कामाचीच नाही तर माझ्या लाडक्या ऑडियन्सचा विश्वास आहे माझ्यावर. सो त्यांच्याशी मी खोटं बोलणार नाही. पण मी 3,000 मध्ये अख्खा महिना चालवायचो. सो ट्रॅव्हल ऑफकोर्स तुम्हाला कळस की लोकल ट्रेन आणि बस किंवा वॉक. बऱ्याच मला आठवतं की 15-20 मिनिटाचं किंवा अर्ध्या तासाचं जरी डिस्टन्स असेल तर आम्ही वॉक घेऊन तो डिस्टन्स कव्हर करायचो. आता तर हल्ली काय, अर्ध्या तासाचंही जर डिस्टन्स असेल तर गाडीत बसा, बाईक काढा, आणि आपण तेवढे आळशी झालोय ऍक्च्युली. पण ठीक आहे, तर आता कम्फर्ट्स आहे आपल्याकडे आणि सगळंच आहे, पण तेव्हा काहीच नव्हतं. सो आम्ही असा डिस्टन्स कव्हर अप करायचो. 1.5 वर्ष मी एका पॉइंटला माझ्या बाबांना सांगितलं की मला कसं तरी होत होतं की मी किती दिवस अजून पैसे सांगू की मला इतके पैसे हवे, तितके पैसे हवे. मला आठवतं रघुलीला मॉल बोरिवलीमध्ये 1.5 वर्ष मी तिथे जॉब केलाय. जॉब म्हणजे कुठला, रिफ्युअल सेक्शन मध्ये जॉब केलाय. म्हणजे जेव्हा तुम्ही पिक्चर बघायला जाता तर ते ट्रे घेऊन ते येत नाही, समोसे घेऊन येतात, पॉपकॉर्न घेऊन येतात आणि विकायला येतात. इंटरव्हल मध्ये ट्रे घेऊन जे थिएटर हॉलमध्ये आत येतात विकायला, तो जॉब मी केला होता. आणि तो जॉब करावा लागला. आणि त्या जॉबमध्ये काहीच म्हणजे मी खूप स्वतःला लहान समजत होतो असं अजिबात नव्हतं. जॉब आहे यार, काम आहे, कुठलंही असो. सो 1.5 वर्ष मी ते केलं. रेड कलरचा टी शर्ट होता, तो आमचा युनिफॉर्म होता, ब्लॅक कलरची पॅन्ट होती. आणि मला तेव्हा 5,000 रुपये महिने मिळायचे त्या जॉबचे. सो 2,000 रुपये माझ्या बँक बॅलन्स, 2,000 रुपये वाढला होता बँक बॅलन्स माझा. सो आय पण मी ते पूर्ण प्रोसेस खूप एन्जॉय केली मी. सो 1.5 वर्ष तसं जॉब करून मग मला नंतर काम जेव्हा पहिल्यांदा मिळालं, ऑफकोर्स जेव्हा आपण परत एकदा इंटरव्ह्यू करू तर मी तो एक प्रोसेस वेगळा सांगेन मी तुम्हाला. पण तेव्हा मला जेव्हा पहिलं काम मिळालं तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला. आणि मला आठवतं त्या पहिल्या कामाचा पहिला चेक मी आईला दिला होता, कारण मला आईने या सगळ्या स्टेजमध्ये खूप 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 सपोर्ट केलं. ती 3.5 वर्षाची जी काही स्टेज होती किंवा 1.5 वर्षाची स्टेज होती ती फक्त आईलाच माहित होती. नंतर सगळ्यांना कळली, पण ते आईलाच माहित होतं. आणि कुठल्याही आईसाठी खूप अवघड असतं की तिचा मुलगा खूप त्रास होतोय, त्याला जॉब करतोय, तो रघुलीला मॉलमध्ये रिफ्युअल सेक्शन मध्ये ट्रे घेऊन लोकांना समोसे वाटतोय. हे कुठल्याही आईला किंवा हे मुलाबद्दल हे आवडणार नाही पेक्षा त्रास होईल. पण नाही, माझ्या आईनी उलट मला सपोर्ट केलाय. त्रास होतच असेल तिला, ती सांगत नसेल, पण सपोर्ट केलाय की ठीक आहे, तू जे काही करतोय चांगल्यासाठी करतोय आणि तुला कुठे ना कुठे ह्याचा चांगला परिणाम होईल. आणि माझं असं फार म्हणजे पर्सनल मत असं आहे की रिझल्ट जो असतो, म्हणजे 3.5 वर्षानंतर ऑफकोर्स रिझल्ट मला मिळाला, तुम्हालाही माहिती आहे, लोकांना माहिती आहे. त्या रिझल्ट पेक्षा तो 3.5-4 वर्षाचा जो प्रोसेस होता तो माझ्यासाठी महत्वाचा होता. मला आठवतं माझं पहिलं दुसरं ऑडिशन मी खूप टेन्स होतो
काहीच माहित नव्हतं. आणि तेव्हा ना कसं होतं की आता तर हल्ली तर सोशल मीडिया खूप हे आहे, तर फोटोज किंवा पेन ड्राईव्ह असतं, तेव्हा हार्ड कॉपीज असायच्या. मला चांगलंच लक्षात आहे की आम्ही हार्ड कॉपीज घेऊन, म्हणजे मी माझा पोर्टफोलिओ केला होता, तोही मला खूप महाग पडला होता. काहीतरी 20,000 मी पहिला माझा पोर्टफोलिओ केला होता, प्रॉपर प्रोफेशनल पोर्टफोलिओ. आणि ते फोटोजचे मला CD मिळाली होती, त्याची कॉपीज, भरपूर कॉपीज होत्या त्या. ते फोटोज आम्ही घेऊन जायचो आणि फोटोच्या मागे माझं नाव, माझा नंबर, आणि मी असं सबमिट करायचो. बरेच फोटोज त्यातले डस्टबिनमध्ये जायचे, काही ऑफिसमध्ये जायचे, ते लकवर आहे. सो ते आम्ही फोटोज सबमिट करायचे. मला कुठून तरी एक कॉल आला होता, पहिलंच ऑडिशन, आय थिंक एक काहीतरी ऍडचं ऑडिशन होतं, की असं आहे आणि तुम्हाला ऑडिशन द्यायचं. तर म्हणलं की ठीक आहे, काय करायचं असतं ऑडिशन द्यायचं, म्हणजे काय करायचं असतं. तर मी ऍक्च्युली आहे ना ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट मध्ये होतो, घरी होतो, आणि तेव्हा मला फोन आला. मी गेलो, मला परत पाठवलं की ऐसे कैसे आगे हो तुम, तयार हो गया. की मला क्या तयार हो गया आले का, तुला आपको भेजा आहे मैंने. तर मी ते वाचलं नाही, ते होतं. आणि तेव्हा व्हॉट्सअप वगैरे नव्हतं, तेव्हा मेसेजेस होते. व्हॉट्सअप हे सुरू नव्हतं झालं, आणि इन्स्टा वगैरे तर अजिबातच नाही तेव्हा. आय थिंक फेसबुक पण आय थिंक किती 2007-2008 माहित नाही, आत्ताच सुरू झाले, नवीनच आहे. सो हे सगळं मेसेजवर किंवा फोनवर असायचं. तर मी परत गेलो, मी काहीतरी ते जे काही कॉस्ट्युम होते, फॉर्मल्स होते आय थिंक, ते घालून आलो. आणि मला खूप भीती वाटली होती, मी खूप कॉन्शियस झालो होतो. कारण कसं झालं होतं की नाटकात एक वेगळा प्रोसेस असतो आणि कॅमेऱ्यावर एक वेगळा प्रोसेस असतो. सो मी थोडा ना खूप लाऊड होतो. म्हणजे हा जर कॅमेरा आहे, ही फ्रेम आहे, माझे हात इथून बाहेर जायचे, इथून बाहेर जायचे, तर मला खूप शिव्या पडल्या होत्या, कहाँ से आए हो, क्या कर रहे हो, कहाँ के लड़के हो, क्या है ऐसा. अब तो अगर कैमरे के बाहर ही अगर एक्टिंग करनी है तो यहाँ से बाहर निकलो और बाहर जाके एक्टिंग करो, असं खूप मी ऐकलं. आय नो इट वॉज बिट रूड, बट ठीक आहे. ते मी ऑडिशन दिलं होतं आणि मी खूप कॉन्शियस झालो होतो, मला कळत नव्हतं. आणि त्यानंतर जेव्हा मी बाहेर आलो, मी तुम्हाला खरंच सांगतो, बाहेर आलो, मी जरा 2 मिनिटं बसलो आणि मला असं कुठेतरी ना असं वाटलं की हे जमणार आहे का आपल्याला. हे पहिलाच एक्सपिरियन्स माझा फार निगेटिव्ह होता. पण मग कुठेतरी ना मला असं वाटलं की ओके, हा पण एक प्रोसेसचा भाग आहे. म्हणजे हे जे मी म्हणतोय, असे ऑडिशन माझे 2-3 झाले. थोडासा कॉन्शियस होतोय, थोडासा कॉन्फिडन्स येतोय, थोडंसं कुठेतरी मी लडखडतोय, थोडंसं कुठेतरी काही कळत नाहीये मला. पण हा पण एक प्रोसेसचा भाग आहे मला असं वाटतं. आणि त्यानंतर उलट मला जास्त कॉन्फिडन्स आला की अब तो करके बताना. आता तर मला थोडंसं प्रॅक्टिस करून करायचंय. मी घरी जात होतो, मी आरसा जो होता, मिरर असतो आपला, तिथे मी एक चौकोन काढायचो, म्हणजे मार्करने. आता हा सपोज आरसा आहे, तर मी इथे एक चौकोन काढला आणि मी ती फ्रेम समजायचो. आणि मी कुठल्याही नाटकाचा एक पोर्शन घ्यायचो, किंवा मी जे काही नाटकं केली आहेत कॉलेजमध्ये असताना, त्याचं मोनोलॉग्स किंवा सोलिलोकी जी मला पाठ होते, ते मी परफॉर्म करायचो. आणि मी स्वतःला कॉन्शियसली हे सांगायचो की या चौकटीच्या बाहेर जायचं नाही, इथेच जे काही करायचं या चौकट इथेच करायचं. सो असं करून करून पण मी, ती एक एक्सरसाइज माझी होत होती. ब्लॅक मार्करने मी ते आरसा मार्क करायचो, मग पुसायचो, मार्क करायचो, पुसायचो. आणि मग हळूहळू ही पण एक एक्सरसाइज होती. मग ऑफकोर्स काम करता करता एक वेगळा एक्सपिरियन्स येतो. पण मी खरंच सांगतोय की ती प्रोसेसमध्ये मला खूप मजा आली होती. आणि कधीच मी स्वतःला प्रूव्ह करायचा प्रयत्न नाही केला. म्हणजे मला काहीतरी करून दाखवायचंय या मताचा मी अजिबात नाहीये. पण मी एक नेहमी लक्षात ठेवतो की 3.5 वर्षाचा प्रोसेस जो काही होता, आणि 3.5 वर्षाच्या प्रोसेसमध्ये माझ्यासोबत जे कोणी होते त्यांना मी अजिबात विसरलो नाही. मग ते मित्र असो, माझे ऑफकोर्स घरचे तर आहेच, पण काही इंडस्ट्रीचे असो, किंवा ऑफकोर्स काही मित्रमंडळी किंवा काही बाहेरचे, तेव्हा ज्या ते प्रोसेसमध्ये होते मी त्यांना अजिबात विसरलो नाही. आणि ऑफकोर्स तो प्रोसेस, तो पण विसरू नका, कारण तो तुम्हाला खूप काही देऊन गेला. तुम्हाला कसं जगणं, कसं राहणं, कसं खाणं, कसं पिणं, काय करणं हे शिकवून गेलं. सो हा एक कोर्स आहे. आणि मला पर्सनली माझ्या पूर्ण प्रोसेसचा, मग तो 3.5 वर्षाचा असो, 4 वर्षाचा असो, किंवा व्हॉट एव्हर, खूप 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 प्राऊड. आय फील व्हेरी प्राऊड ऑफ दॅट प्रोसेस. मला खूप छान वाटतं की ओके, मला असं हातात नाही मिळालं यार सगळं, मी मेहनत केली आहे त्याच्यासाठी.
मला अजिबात, मी मुंबईत आलो आणि दुसऱ्या दिवशी मला फिल्म साईन करतोय, मी कमवतोय असं. आणि ते बरं झालं नाही झालं, कारण मला ती मजा घेता आली नसती ज्या प्रोसेसची मजा घेतली. मी पाणी बघितलंय, मी घरात पाणी घुसताना बघितलंय, मी सकाळी पाणी भरायला 5-5 वाजता उठलोय, माझ्या घरात साप बघितलाय, मी पार्लेजीवर जगलोय, मी वडापाववर जगलोय, मी ट्रेन मध्ये ट्रॅव्हल केलं, मी बसमध्ये ट्रॅव्हल केलंय, मला आठवतं किल्ली आमच्या घराची, काहीतरी कोणी गावी गेलो होते, सगळे बाहेर होते, किल्ली आमच्या घराची काहीतरी कुठे हरवली होती, काहीतरी होतं. मी कांदिवली स्टेशनवर झोपलो होतो 2 दिवस, कारण घरात कोणीच नव्हतं, सगळे गावात, मी पण विसरलो होतो, किल्ली माझ्याकडे नव्हती. 2 दिवस झोपलो होतो आणि मला असं अजिबात वाटलं नाही की मी कांदिवली स्टेशनला झोपलोय, मी स्टेशनवर का झोपलोय, मला अनकम्फर्टेबल नाही. आय वॉज व्हेरी मच कम्फर्टेबल. तिथे मी स्टेशनच्या बाहेर गेलो, एक छोटीशी चादर घेतली जी स्वस्त होती, स्वस्तच घेऊ शकत होतो. आलो स्टेशनवर आणि ती चादर मी ती खाली ठेवली, पण मला थोडी थंडी वाजायला लागली. मी ती चादर काढली, पांघरून घेतला, मी प्लॅटफॉर्मवर झोपलो आणि मला त्याचा काही कमीपणा वाटला की मी प्लॅटफॉर्मवर कसं झोपलो. आय वॉज व्हेरी मच कम्फर्टेबल, आय वॉज व्हेरी मच ओके विथ इट. I enjoyed that night, that the 2 nights when I slept on the station. It was fun. मला खूप मज्जा आली स्टेशनवर झोपायला. मला असं अजिबात वाटलं नाही की मी इथे का झोपेन, इथून ट्रेन जात आहे, तिथे सगळे कोणी फिरते काय, मला असं अजिबात वाटलं नाही. आणि कदाचित म्हणूनच मी आजही खूप असाच आहे. म्हणजे तुम्ही मला 10x10च्या खोलीत ठेवा किंवा एका बंगल्यात ठेवा, मी तसाच राहील जसा आहे. असं अजिबात माझ्यात फरक पडणार नाही की मी 10x10च्या खोलीत वेगळा वागतोय आणि एका मोठ्या फार्म हाऊसमध्ये वेगळा वागतोय. मी तसाच राहील, मी तसाच वागेन, मी तसाच लोकांशी बोलेन, मी तसाच बघेन आणि मी तसाच उभा राहील. याच्यात काही फरक पडणार. आणि पर्सनली मला असं वाटतं की म्हणजे ह्याच्यात काय, म्हणजे तुम्ही काय फरक पडू नये, कारण माणूस म्हणून तुम्ही किती कसे आहात आतून ते जास्त महत्वाचं आहे. पैसा येतो जातो, सगळ्यांनाच माहिती आहे. आज म्हणजे असं म्हणतात, आज तुम करोड़ों में खेल रहे हो, कल लाखों में खेलोगे, लेकिन परसों कुछ भी नहीं होगा तुम्हारे पास, तब क्या करोगे. सो खूप विचार न करता आत्ता जे काही आहे ते महत्वाचं आहे. स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. या 3.5 वर्षात मी स्वतःला अजिबात नेग्लेक्ट केलं नाही. मला आठवतं जिमला द्यायला पैसे नव्हते माझ्याकडे, मी घरी येऊन सूर्यनमस्कार घालायचो. जिम करायची खूप इच्छा होती. मी फिटनेस फ्रीक खूप आहे, कारण मी नॅशनल लेवल व्हॉलीबॉल प्लेअर आहे, मी स्टेट लेवल क्रिकेट प्लेअर आहे. सो फिटनेस फ्रीक मी होतोच आधीपासून. बडोद्याला असताना ऑफकोर्स मी जिमला जायचो, घर होतं इथे. मी 2000-3000 मध्ये मी काहीच करू शकत नव्हतो. मी जिमला किती फीस देणार, मी डाईट कसं करणार. हल्ली काय, पोस्ट वर्कआउट आपण चिकन खातो, प्रोटीन शेक पितो, अंडी आहे, ठीक आहे, आता कम्फर्ट आहे तर आपण करतो. पण तेव्हा नाही, पोस्ट वर्कआउट काही अंडी कोण महाग पडायचं ना सर आम्हाला सगळं. सो जे मिळतं ते खायचं. वडापाव खायचो मी पोस्ट वर्कआउट किंवा समोसा, व्हॉट एव्हर. आणि ट्रीट म्हणजे खिचडी. ही पार्टी होती आमची. आणि पण तो प्रोसेस मी खूप एन्जॉय केला, मी खूप मज्जा केली त्या प्रोसेसमध्ये. आणि मी तो प्रोसेस कधीच नाही विसरणार. त्या प्रोसेसमध्ये असताना माझे मित्र जे काही झाले, जे होते, त्यांना मी कधी नाही विसरणार. आजही ते कॉन्टॅक्टमध्ये आहे. कोणी याच फील्डमध्ये काम करतंय, कोणी नाही करत आहे, कोणी वेगळ्या फील्डमध्ये काम करतंय, पण आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. आम्ही संडे टू संडे एकमेकांना कॉल करतो. 15 दिवसातून एकदा तरी आम्ही भेटायचा प्रयत्न करतो. कधी कधी होतं, कधी कधी नाही होत, पण आम्ही टचमध्ये आहोत. आम्ही अजिबात एकमेकांना विसरलो नाही. आणि ते माझ्यासाठी खूप खरे आहेत, कारण त्यांनी पूर्ण प्रोसेस बघितला. आणि ऑफकोर्स माझे आईबाप, त्यांच्या म्हणजे माझ्या आईबाबांशिवाय तर काही शक्यच नव्हतं, मी मुंबईतच आलो नसतो. सो ही एक मजेदार प्रोसेस होती आणि ती माझ्या नेहमी जवळ राहणार. आणि खरंच मी म्हणजे थँक्यू लोकमत, तुम्ही मला ही संधी दिली की मी एक्सप्रेस होऊ शकेन. ही खरं तर खूप इमोशनल मोमेंट आहे माझ्यासाठी, कारण मला आता सगळ्यांना दिसतंय, मी दिसतोय, मी त्या घरात दिसतोय, मी ट्रेनमध्ये दिसतोय, मी स्टेशनवर दिसतोय, मी वडापाव खाताना दिसतोय. थोडंसं इमोशनल मोमेंट आणि खूप जवळचं माझ्यासाठी हे आहे. तर
हे सगळं जे काही शक्य झालं ते लोकमत तुमच्यामुळे झालं. तुम्ही मला संधी दिली की मी स्वतःला एक्सप्रेस करेन, म्हणजे हे स्वतःला एक्सप्रेस करतोय मी. खरं तर मी अजिबात इंटरव्ह्यू वगैरे हे असं देत नाहीये तुम्हाला, कारण तुम्ही फॅमिली आहात, मी तुमच्या फॅमिलीचा एक पार्ट आहे. सो मी स्वतःला एक्सप्रेस करतोय, आणि खरं तर एक्सप्रेस करणं हे खूप गरजेचं असतं. सगळ्यांनी स्वतःला एक्सप्रेस करावं असं पण म्हणतो. सो मला लोकमत मुळे मी एक्सप्रेस होतोय. सो थँक्यू सो मच लोकमत, आणि सगळ्या ऑडियन्सला, माझ्या लोकमतच्या संपूर्ण टीमला, व्ह्युअर्सना आणि माझ्या सगळ्या ऑडियन्सला खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे मी टिकलोय, तुमच्यामुळे मी इथे आहे. मला फक्त दोनच म्हणजे तुमच्याकडनं दोनच एक फिलिंग्स म्हणा किंवा वस्तू नाही म्हणणार मी, पण अपेक्षा एवढीच आहे की जे काय मी काम करतो त्याचे जेन्युइन सजेशन्स देत राहा, मला प्रेम देत राहा. जर तुम्हाला माझं काम आवडतंय तर बिंदास सांगा की तुझं काम खूप चांगलं आहे. तुम्हाला माझं काम नाही आवडत तर बिंदास सांगा की तुझं काम नाही आवडत. मी खूप स्पोर्टिंगली घेईन, मी स्पोर्ट्समॅनच होता. सो अजिबात असं तुम्ही माझं क्रिटिक केलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. चांगलंही करा, वाईट करा, जेन्युइन करा. आणि थँक्यू सो मच वन्स अगेन लोकमत, आणि खूप खूप धन्यवाद. सो ही माझी जर्नी होती, असा माझा प्रवास होता. सो माझ्या प्रवासाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काही मत असेल, तुम्हाला कसा वाटला हा प्रवास, कारण तुम्ही माझ्यासोबत हा प्रवास केला आता, तर प्लीज खाली कमेंट्स करा आणि आम्हाला कळवा की कसा वाटला माझा प्रवास. आणि थँक्यू सो मच.